सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मूर्तिजापूर येथील तहसील कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दलालांना साथ मिळते। त्यांच्या मिलीजुली सरकारकडे वरिष्ठ अधिकारी कानाडोळा करताना दिसून येत आहे। या रॅकेटमुळे सर्वसामान्यांची मात्र लुबाडणूक होते। कार्यालयात लाच दिल्याशिवाय कोणतेही काम होत नसल्यामुळे सामान्यांना जीव नकोसा झालाय। झिरो मदतनीस नावाचे वळू फुकट पोचले जाणारे डझनभर झिरो मदतनीस साहेबांचे खास माणूस म्हणून तहसील कार्यालयात असलेल्या पुरवठा विभाग खरेदी विक्री विभागामध्ये वावरत आहेत। त्यांच्या माध्यमातून कार्यालयातील दलालांचे रॅकेट सक्रिय आहे। आश्चर्याची बाब म्हणजे यात 2 ते 3 महिलांचाही समावेश असून स्वस्त धान्य दुकानदारही आता रेशन कार्ड बनवण्यासाठी दलाली करताना दिसताय। शिकार शोधून भोळ्या भाबड्या नागरिकांना अडवायचं आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे असे प्रकार वाढल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत। दलालांचे वर्तुळ विस्तारत आहे। या दलालांना तहसील कार्यालयात असलेल्या पुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आशीर्वाद लाभतोय। प्रशासन स्तरावर रखडलेले काम करून देतो असं आमिष त्यांना दाखवले जातंय। रेशन कार्ड, संजय गांधी योजनेचे काम, दाखले, परवाने नूतनीकरण, नकला, उतारे आदी कामांसंदर्भातील काम दलालांमार्फत तातडीने होत आहे। विशेष म्हणजे पुरवठा विभागात दररोज ग्रामीण विभागातून रेशन कार्ड बनवण्यासाठी नागरिकांची गर्दी असते आणि याचाच फायदा येथील काही स्वस्त धान्य दुकानदार घेत त्यांना त्वरित केशरी, पिवळे म्हणजेच अंत्योदय कार्ड बनवून देण्याचं आमिष दाखवत भुरकवतात आणि त्यांच्याकडून केशरी रेशन कार्ड करिता 2000 ते 2500 रुपये आणि पिवळे म्हणजेच अंत्योदय कार्ड बनवण्यासाठी 3000 ते 4000 रुपये लागतात। यातील काही पुरवठा अधिकारी मॅडमलाही द्यावे लागतात। त्याशिवाय मॅडम सही करत नाही असं सांगून गोरगरीब नागरिकांना लुटण्याचा प्रकार मूर्तिजापूर तहसील कार्यालय परिसरामध्ये मोठ्या जोमानं सुरू आहे। एवढंच नव्हे तर चक्क केशरी कार्डचे पिवळे कार्ड तयार करून देणे अथवा आपलं उत्पन्न कितीही असलं तरी या तुम्ही शासकीय नोकरीवर अथवा निवृत्ती वेतनधारक असले तरी तुमचे अंत्योदय कार्ड करून देण्याचे बोगस प्रकार येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामध्ये दलालांमार्फत सुरू आहेत। याकडे गांभीर्याने जिल्हाधिकारी अथवा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी जातीनं लक्ष घालून या भ्रष्ट अधिकारी आणि दलालांच्या मुसक्या आवळून नागरिकांच्या समस्या सोडवाव्या अशी सर्वदूरून मागणी होते। तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामध्ये खरेदी विक्री विभागामध्ये शासकीय नियमांची पायमल्ली केली जाते। एखादं काम रखडलं असताना केवळ पैशांची भाषाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना समजते। आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न करताच येथील दलालांमार्फत विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून दिला जातोय। शिधापत्रिकेसाठी दलालांना 3 ते 4000 रुपयांपर्यंत आणि निराधार योजनेसारख्या कामांकरिता 2 ते 3000 रुपये दिले म्हणजे काम झालंच म्हणून समजा। एखाद्या कागदाची पूर्तता न केल्यास काही दलाल आणि कर्मचारी तर चक्क दबंगगिरी करतात। प्रकरणाची कागदपत्रे ते हवेत भिरकावून त्रागा करतात। अखेर कंटाळून नागरिकांना दलालांच्या मार्गाने जायला ते भाग पाडतात। योग्यरित्या माहिती दिली जात नाही। दलालांमार्फत हे काम केल्यास काही वेळातच कागदपत्र हाती पडतात। लाचेच्या रकमेवरून नुकतीच नागरिकांमध्ये आणि दलालांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली आहे। शेजारच्या पोलीस ठाण्यापर्यंत देखील हे प्रकरण केलं होतं। आता या बातमीनंतर येथील कर्मचारी वर्गावर आणि दलालांच्या दबंगगिरीवर शासन नेमकी कशा प्रकारे दबंगगिरी करेल हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जागर जनस्थानसाठी प्रतीक कुरेकर, अकोला।